हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? तर कुठे आली आहे मी, नक्की गॅस करून सांगा कुठे आली आहे. तर चला, गॅस तर तुम्ही करणार नाही, कमेंट तर तुम्ही करणार नाही, मीच सांगते मी कुठे आली आहे. मी पोचली सोलापूरला, कारण मी आली आहे अक्कलकोटला जायला. सो फायनली मी, मम्मी, दीदीचे फ्रेंड्स, आम्ही सगळे निघालो. ट्रेनमधून उतरलो आणि तिथे आम्ही एक गाडी बुक केली होती, ती येणार होती. मग सगळ्यात आधी स्टेशनच्या बाहेर आले आणि थोडंसं शूट करून घेतलं. गुड मॉर्निंग एव्हरीबॉडी. तर मस्तपैकी सामान सेट केलं, रूमवर गेलो, फ्रेश झालो. असं काही रेडी लुक केलं होतं मी, छानसा ड्रेस घातला होता. हा आहे आमचा रूमचा लुक, बघू शकता तुम्ही. सिमिलर रूम होतं, कारण फक्त आम्हाला रेडी होण्यासाठी रूम घेतलं होतं आणि पुन्हा इव्हनिंगमध्ये दुसरं रूम घेणार आहेत. नंतर आम्ही ब्रेकफास्ट केला. प्रचंड ऊन होतं, त्याच्यात गॉगल विसरले मी. मम्मी आणि दीदीनी गॉगल घातलाच होता, मम्मी देत होती, पण मी म्हटलं नको, तुझ्यासाठी राहू दे. आणि मग स्वामी समर्थांच्या इथे आल्यावर खरंच डोळे भरून येत होते. बिलीव्ह नाही होत होतं की फायनली मी अक्कलकोटला पोचले. इथे आहे बाहेरचा व्ह्यू, जो की मी दाखवते. मी सुद्धा फर्स्ट टाईम आले, पण मला वाटलं एक्सप्लोअर करावा म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे. तो इथे बघू शकता, किती सुंदर असं वाटत होतं. मी फक्त व्हिडिओमध्ये बघितलेलं आणि आज चक्क मी स्वतः आलेली आहे अक्कलकोटला. खरंच श्री स्वामी समर्थ, खूप छान वाटतं, डोळे भरून येत होते माझे. कसं सांगू, काय हे खरंच कळत नव्हतं मला, कोणाशी शेअर करू. तर खूप छान वाटत होतं आणि ते बघू शकता, प्रचंड गर्दी होती आणि खूप सुंदर दर्शन झालं. इथे मम्मी, माझा भावाचा मुलगा, आम्ही सगळे उभं होतो. दर्शन झालं. मग ताई नामस्मरण करत होती, त्यामुळे तिच्यासाठी थांबलो आम्ही. मग त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो. इथे बघू शकता कसं आहे ना अक्कलकोट. मी फक्त व्हिडिओमध्ये बघितलेलं गाईस, हॉनेस्टली सांगते तुम्हाला, प्रचंड इच्छा होती, ती आज खरंच पूर्ण झाली. आणि ते बघू शकता तुम्ही, किती सुंदर असं स्वामींचं, म्हणजे अक्कलकोट किती सुंदर आहे. प्रत्येक ठिकाणी, दुकानात, सगळीकडे स्वामींची वाइब्स येते. आणि ते बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर इथे छोटंसं राम मंदिर होतं. त्याच्यानंतर आम्ही एकीकडे गेलो, तिथे आम्हाला महाप्रसाद मिळाला. नंतर इथे शेवटला आम्ही समाधी मंदिरात आलो होतो, तिथे आम्हाला आरती मिळाली. आणि खरं सांगते तुम्हाला, आम्ही जिथे जिथे गेलो तिथे सगळीकडे आरती मिळाली. नंतर चोळप्पा यांच्या घरी गेलो होतो आम्ही, तिथे सगळं बघितलं. फक्त व्हिडिओमध्ये बघितलेलं, आज प्रत्यक्ष बघितल्यानंतर तो आनंद काही वेगळाच होता. आणि फायनली आम्ही रूमवरती आलो. त्याच्यानंतर रूमवरती यायच्या आधी आम्ही एका शिव मंदिरात गेलो होतो. ते खूप सुंदर मंदिर होतं आणि मी तिथेही शूट करून घेतलं. प्रचंड ऊन होतं, मम्मी नव्हती आली, मग मम्मी तिथं थांबली होती. मी, बहीण आणि भावाचा मुलगा सुंदर असं शिवमंदिरात दर्शन करून घेतलं. आणि असं काय होतं माझी जर्नी अक्कलकोटपर्यंतची. तर खूप सुंदर वाटलं आणि खूप समाधान वाटलं. डोळ्यात पाणी तर भरभरून आलं, कारण स्वामींना भेटल्यानंतर सगळा राग, सगळं टेन्शन खरंच खूप लांब होतं. आणि संध्याकाळी रूम बुक केलं. असं काही रूमचा लुक आहे, सिम्पल रूम, फक्त 3 hours, कारण आम्हाला रात्री 10ची ट्रेन होती. तर मी तुम्हाला एक्सप्लोअर करत होती की मी रूम कितीला घेतला. तर हा रूम मला 2,500 पडला होता, फक्त 4 hours त्यांनी. त्याच्यानंतर आम्ही स्टेशनला आलो. मग मी सकाळी माझ्या लोकेशनला पोचली आणि तिथून मी ट्रेन घेतली पुन्हा. आणि येता येता वसईला गाडी ब्रेकडाऊन झाली, पुन्हा ट्रेन चेंज केली. त्याच्यानंतर मी फायनली माझ्या घरी आली. असा होता माझा व्लॉग. खूप छान वाटलं. तुम्हाला आवडलं असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका.